नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे सुनेत्रा. लेखन सुजाता सिद्धा. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. तिन्ही सांजेची वेळ असून काळोख मात्र गच्च दाटून आला होता. वर आबाळाकडे बघत सुनेत्रानं पायाची गती वाढवली. आबाळ भरून आलं होतं आणि पाऊस केव्हा कोसळल भरोसा नव्हता. ड्रेस भिजला तर सगळ्या अंगाला चिकटून बसल, त्यात ओढणी नाही. अरे देवा, मान झटकून तिनं पायाचा वेग वाढवला. लांबून शोभा काकींचा बंगला दिसला. तसं तिला हायसं वाटलं. काकींचा बंगला बैठा असला तरी त्याला एक सुरेख गोलाई होती. गरत्या बाईला असते तशी. एखादी गरती बाई साडीचा पसारा न आवरता मांडी घालून बसल्यासारखी दिसते ना, तसा बंगला दिसत होता. गावापासून दूर आणि एकाकी. सुनेत्रा त्याच्या आवारात खेळतच लहानाची मोठी झालेली. तिची आई तिथं स्वयंपाकाला असायची. आता फटकाशी यायला आणि पाऊस कोसळायला एकच गाठ झाली. फाटक उघडून दारात येईपर्यंत सुनेत्रा भिजलीच. घाईघाईनं तिनं बेल वाजवली आणि तिच्या लक्षात आलं, अरे लाईट गेली वाटतं. मग बेलचा नाद सोडून तिनं हातानं दारावर थापा मारायला सुरुवात केली. काकी, ओ काकी, शोभा काकी. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. कोणीच नाही की काय घरात. पण असं कसं होईल? आज पाहुणे येणार आहेत, मदतीला ये असा त्यांचाच निरोप मला आला होता. काकी, शोभा काकी. सुनेत्रानं पुन्हा हाका दिल्या. आजूबाजूच्या त्या नीरव शांततेत फक्त पावसाचीच रिपरिप चालू होती. दार कोणी उघडत नाही म्हणून बंगल्याच्या भोवतीचा पाला पाचोळा तुडवत मागच्या दाराशी आली. चेहऱ्यावरचं ओघळणारं पाणी टिपत तिनं परत हाका मारायला सुरुवात केली. शोभा काकी. काहीच आवाज येईना. तशी ती वैतागली. ती परत पुढच्या दारात आली आणि काही चाहूल दिसली नाही म्हणून परत जायला निघाली. तेवढ्यात कर्र कर्र आवाज आला आणि बाहेरचं फाटक वाजलं. ती वळून मागे बघतच होती, तोच इकडे दारही उघडलं. आलीस बेटा, ये ना ये. खोल आणि अंधाऱ्या विहिरीतून यावा तसा शोभा काकींचा आवाज आला. केव्हाची वाट पाहते तुझी ग? उशीर केलास खूप. मागापासून मी हाका मारते काकी, पण काही आवाजच येत नव्हता. मला वाटलं पावसामुळं कॅन्सल झालं की काय पाहुण्यांचं येणं. आणि लाईट्स केव्हा गेली हो? सुनेत्रा बोलत बोलत अजून चप्पल काढतेच आहे, तोवर तिच्या मागं धाडदिशी दार आपटून बंद झालं. डोळ्यासमोर एकदम मिट्ट काळोख. ती क्षणभर तिथेच स्तब्ध झाली. शोभा काकींना झालंय तरी काय आज? एवढ्या का भांबावल्यात त्या? कांदे पोह्याचा प्रोग्राम असल्यासारखा. रोजच्या सवयीप्रमाणे ती उजव्या हाताला असलेल्या स्वयंपाकघराकडे वळली. काकी, एवढी थंडी वाजते, दात कडकड वाजतायत नुसते बघा. जरा गॅसवर हात शेकू. बोलता बोलता सुनेत्राने गॅसचं बटन चालू केलं. काकींचा काहीच आवाज आला नाही. तसं तिनं मागं वळून पाहिलं तर तिथं कोणच नव्हतं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मिट्ट काळोख. वरच्या रूममध्ये गेल्या की काय शोभा काकींचं असं काहीच न बोलणं तिला जरा खटकलंच. मग असल त्यांना कामाचं टेन्शन, असू द्या असा विचार करून ओले कपडे अंगावरच पिळून ती मेणबत्ती शोधायला गेली. समजा आला अचानक पाहुणं तर शोभा काकींची फजिती नको. आपण अंदाजानं सुरुवात तर करूया स्वयंपाकाला. आधी कणिक मळून पोळ्या करू.
मेणबत्तीचा नाद सोडून सुनेत्राने नेहमीच्या जागेवर असलेल्या पिठाचा डबा शोधून काढला. हळूहळू डोळे अंधाराला सरावले. तसं तिने गॅस पेटवून पोळ्या करायला सुरुवात केली. शेवटची पोळी लाटून झाली आणि सुनेत्राच्या एकदम लक्षात आलं, अजून लाईट आली नाही. आणि शोभा काकीही. अंगावरचे कपडे निम्मे ओले आणि निम्मे वाळले होते. ती तशीच चाचपडत शोभा काकींच्या खोलीत गेली. सगळ्या बंगल्यात अंधार भरून राहिला होता. सरावातलंच घर, पण आज किती अंगावर येत होतं. वरच्या मजल्यावर कोणीही नव्हतं. अचानक कुठे गायब झाल्या या. परत खाली येऊन ती पुढच्या दोन्ही खोल्यांमध्ये शोधू लागली. कुठेच नाहीत. मग मात्र ती खुर्चीवर जाऊन बसली, वाट बघत. किती वेळ गेला कोणास ठाऊक. पाऊस चालूच होता. समोरचा काळा कुट्ट अंधार पण जाईना. एरवीही इतका काळोख असतो, इतका की क्षणभर सुनेत्राला वाटू लागलं, नक्की लाईट्स गेलेत ना की आपण आंधळी झालोत. या विचारासरशी तिला धस्स झालं. छे, मगाशी गॅसच्या ज्वाला दिसल्या की. मग परत उठून हाताच्या अंदाजानं नेत्रा पुढे पुढे सरकत हॉलच्या डाव्या बाजूला असलेल्या अरुंद खिडकीशी आली. पडदा बाजूला केला. अरे देवा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घनदाट काळोख. कधी येणार लाईट कोणाला माहीत. घरी जायचंय लवकर. आईला बरं नाही. घरचा स्वयंपाक करायचा आहे. शिवाय उद्या कॉलेजला जर्नल सबमिशन आहे. कुठून आलो असं झालं तिला. आई पण ना सांगितलं असतं या काकींना एखादा दिवस नाही जमत तर काय झालं असतं. आता बसा, काकी लवकर नाही आल्या तर काय करायचं. पण त्या गेल्या कुठं. तशीच पुढं चाचपडत ती दारापर्यंत आली. दार मागाशीच लॉक झालं होतं. आता काय करू. शोभा काकी म्हणून ती जोरात ओरडली. त्या शांततेत तिचाच आवाज तिला विचित्र, चिरका वाटला. घरात कोणीही नव्हतं. मोबाईल शिट आत किचनमध्येच राहिला वाटतं. तिला एकदम आठवण झाली. किती मूर्ख आहे मी. मगाशीच का नाही सुचलं हे मला. पुन्हा एकदाचा चाचपडत ती किचनमध्ये आली आणि तिथेच थबकली. आणि तिला आठवलं, आपण येताना काहीच घेऊन आलो नाही. आईच्या ओरडण्याकडे लक्ष न देता घाईघाईने आलो. ती बिचारी म्हणत होती, पर्स घेऊन जा, मोबाईल घेऊन जा. आईच्या आठवणीसरशी नेत्राचे डोळे भरून आले. ती येईल नक्की शोधायला. आई, फार रात्र करू नको, लवकर ये. नेत्राचे डोळे पाजरायला लागले. कितीतरी वेळ ती एकटीच रडत होती. किती वेळ गेला काही माहीत नाही. ती येऊन आता 3-4 तास झाले होते. आजूबाजूला वस्ती फारशी नव्हती. जाताना असाच अंधार असेल तर काय करायचं. आई आजारी होती. तिच्या अंगात ताप होता. म्हणून मी आली आणि असं अडकून पडले. पण येईल आई तरी, येईल धडपडत बिचारी. नाहीतर शोभा काकींना सांगेल फोन करून की नेत्राला रात्री एकटं दुकटं पाठवू नका. पण शोभा काकींचाच पत्ता नाही. ती परत हॉलमध्ये आली. फोन, लँडलाईन आहे की तर, याच्यावरून कॉल करू. तिने रिसिव्हर हातात घेतला. मात्र फोन डेड होता. नेत्रा मटकन खाली बसली आणि अचानक एक विचार मनात आला. ती आली तेव्हा शोभा काकींनी दार उघडलं. त्यानंतर त्या तिला कुठेच दिसल्या नाहीत. दारही लगेच बंद झालं आणि मगाशी तिने ओढून बघितलं तर ते लॉक झालं होतं. मग त्या आत गेल्या की बाहेर, की आपल्याला आत ठेवून गेल्या. पण त्या गेल्या तरी कुठं, कुठल्या दिशेने गेल्या. नेत्रा स्मृतीला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होती. आपण बोलत बोलत थेट किचनमध्ये आलो. मग एकदम दार बंद कसं झालं. समोर काळोखात काहीच दिसलं नाही. त्यांचा आवाज पण नाही. अशा कशा गायब होतील एकदम. कुठे शोधू, काय करू, काय करू मी. तेवढ्यात तिला आठवलं, आपण बाल्कनीतून उतरून जाऊ शकतो. नेत्रा चाचपडत वरच्या बाल्कनीत गेली. बाल्कनी फारशी उंच नव्हती आणि समोर जरी खूप अंधार होता तरी बाल्कनी बगीच्याच्या बाजूलाच होती. खाली उडी मारून उतरू, मग पुढे फटकापर्यंत असंच अंदाजाने जाऊ.
आणि एकदा रस्त्यावर पोचलो की मग बघू काय करायचं ते. तिने अंदाज घेऊन उडी मारली. थोडं फार खरचटलं, पण आपण बाहेर पडलो याचा तिला आनंद झाला. आता पुढे चाचपडत फाटकापर्यंत जायचं, मग रस्ता. तिला वाटलं सुटलो आता. पाय आणि हाताच्या अंदाजाने पुढे चालताना तिच्या लक्षात आलं की हे जास्त अवघड झालंय. बंगल्यात वस्तू आणि फर्निचरच्या अंदाजानं आपण हात लावून चाचपडत पुढे जाऊ शकत होतो. इथं ते नाही, त्यामुळं कुठल्या दिशेला फाटक आहे हे कळायलाच मार्ग नाही. पावसानं सगळा चिखल झाला आणि रात्री रस्ता सापडलाच नाही तर कुठं भटकायचं. लहानपणापासून येतोय आपण इथं. मागचं जंगल आणि बंगल्याचं एकाकीपण आपल्या लक्षात कसं आलं नाही. आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य असताना कुठे भटकायचं. पावसात एखादा विषारी किडा साप आला तर काय करणार आपल्याला. त्यापेक्षा वर बंगल्यातच बरं होतं, निदान सुरक्षित तरी होतो. परत आत जाण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून तिने जीवाच्या आकांतानं किंकाळी फोडली. कोणी हाय का? मी सुनेत्रा या बंगल्यात अडकून पडले मागचे कितीतरी तास. हाय का कोणी? काहीही प्रतिसाद आला नाही. जणू ती मानवी वस्तीत नव्हती. खरंच हा बंगला असा एकाकी आहे हे आपल्याला जाणवलं कसं नाही आत्तापर्यंत. पुन्हा धडपडत ती बाल्कनीतून वर आली. बंगल्यात एवढी रात्र कशी बशी काढून तिने सकाळी बागेतून उतरून घरी जायचं ठरवलं. आत उतरून अंदाजानं सोफ्यापाशी येऊन तिने धाडकन अंग टाकलं. मानसिक आणि शारीरिक थकव्यानं तिचा डोळा लागला. किती वेळ गेला कोण जाणं. पोटातल्या भुकेनं तिला जाग आली. डोळे उघडल्यावर क्षणभरच आठवलं नाही आपण कुठे आहोत. समोरचा काळा अंधार आरपार डोळ्यात घुसला आणि भीतीची एक लाट सरकन तिच्या पायावरून वरपर्यंत गेली. अजून पण आपण बंगल्यातच आहोत, भयान आणि एकाकी अवस्थेत. शोभा काकी आल्याच नाहीत. ती परत परत सगळं आठवायचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवलं की आपण जेव्हा बंगल्यापाशी आलो तेव्हा दार उघडायच्या आधी बाहेरच फाटकही करकर आवाज करत उघडलं होतं. मग कोणी आत आलं होतं की बाहेर गेलं होतं, की शोभा काकीच बाहेर गेल्या होत्या. पण मग आपल्याशी कोण बोललं? तेच विचार करून तिचा मेंदू शिनून गेला. कशाशी काहीच सांगड लागत नव्हती आणि पोटात भुकेच्या आगीचा लोळ उठायला चालू झालं होतं. सोप्यावरून ती उठली आणि चाचपडत किचनमध्ये आली. किचनच्या ओट्यावर तिने अंदाजे हात फिरवून बघितलं. पोळ्या होत्या. सुनेत्राला हायसं वाटलं. तिनेच करून ठेवल्या होत्या एका ताटात. ती आली तेव्हा, आणि वर झाकणही ठेवलेलं, गार झाल्यावर डब्यात ठेव म्हणून. ती आनंदानं ताट उघडायला गेली आणि जोराचा भपकारा आला. तिनं हातानं चाचपडून पाहिलं. ताटात फक्त बुरशीचा लगदा होता. आई ग, असं कसं होईल? एका दिवसात कशी बुरशी लागेल? इतका वेळ सरळ विचार करणाऱ्या सुनेत्राला आता मात्र काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायला लागली. हे काहीतरी अमानवी आहे. मला इथे अडकून नक्की किती दिवस झालेत? शोभा काकी कुठे गायब झाल्या? आईही कशी आली नाही अजून मला शोधायला? नक्की मी आहे तरी कुठं? हे 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 सगळं काय आहे? कसल्या तरी विचित्र जाणीवेनं 2 पावलं मागे सरकून आईच्या नावाने जीव घेणी किंकाळी फोडली. ए सुन्या, आत्ता इथं एक किंकाळी ऐकू आली बघ. चंदनवाडीच्या घनदाट जंगलातून 2 मित्र चालले होते. त्यातल्या एकानं दचकून म्हटलं. त्याबरोबर दुसऱ्या मुलाचा चालण्याचा वेग वाढला. जवळजवळ पळतच निघाला तो. अन्या, चल पटकन यार, चल पटकन. आईला इतकं दिवस आजी सांगत होती, मी कधी विश्वासच ठेवला नाही. अन्या, पळ लवकर बाबा, ही जागा बाधित आहे. इथं दिवसा ढवळ्या, वेळी अवेळी
एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येतात. हो, आईच्या नावानं